गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची 13वी कथा नाथांना भगवंत दर्शन. पश्चिमे पार्थरूपाणि शतशोथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णकृतीनि च. भगवंत अर्जुनाला सांगतायत, हे अर्जुना, तू आता माझी शेकडो हजारो नाना प्रकारची नाना रंगांची आणि नाना आकारांची वेगवेगळी रूपं बघ. नाथांनी आजच्या निरूपणाला विश्वरूप दर्शन हा विषय घेतला होता. बरं का मंडळी, भगवंतांचं विश्वरूप दर्शन घेणं इतकं सोपं नाही. अर्जुनाला ते दर्शन सुसह्य व्हावं म्हणून त्यांनी त्याला दिव्य दृष्टीही दिली होती. भगवंत आपलं विश्वरूप प्रगट करतायत. या दर्शनासाठी प्रेक्षक 2 होते, अर्जुन आणि संजय. या दर्शनाचं वर्णन करून संजय महाराज धृतराष्ट्रांना सांगत होता. म्हणजे श्रोता 1 होता. काय पाहिलं अर्जुनानं? अदितीचे 12 पुत्र, 8 वसु, 11 रुद्र, 2 अश्विनी कुमार, 49 मरुद्गण. संपूर्ण जग चराचर सृष्टी भगवंतांनी दाखवली. मग भगवंत विराट स्वरूप दाखवतात. अनेक तोंड, अनेक डोळे, अनेक विस्मयकारक दर्शने, अंगावर दिव्य अलंकार, हातात दिव्य शस्त्र, अंगावर विविध वस्त्र, कंठात दिव्य माळा, सर्व बाजूंनी मुख असलेलं रूप, ज्यानं हजारो सूर्याचं तेज धारण केलं आहे. अर्जुनानं त्या प्रकाशमान तेजस्वी विश्वरूपाला नम्र भावानं वंदन केलं. अर्जुनाला या रूपात कमळपुष्पावर विराजमान ब्रह्मदेव, शंकर, ऋषीमुनी, दिव्य सर्प दिसले. या विश्वरूपाला आरंभ, मध्य, अंत काही नव्हते. हे रूप अनंत होते. भगवंतांच्या मस्तकी मुकुट होता. त्यांनी चक्र, गदा धारण केले होते. ते रूप अतिशय तेजस्वी आणि अमर्याद होते. मंडळी, पुढं ते विराट रूप अधिक विराट होत गेलं. अनेक तोंड, अनेक डोळे, अनेक हात, अनेक मांड्या, पाय, अनेक पोटं, अनेक दाढा, असं भयंकर रूप पाहून अर्जुन पार घाबरून गेला. त्याला ते विराट रूप सहन होईना. त्यानं भगवंतांना प्रार्थना केली, किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. भगवंता, आधीप्रमाणेच आपण मुकुट धारण करून करात चक्र, गदा आहे असं रूप धारण करा. हे विश्वरूप सहस्त्रबाहो आपण पहिल्याच चतुर्भुज रूपात प्रगट व्हा. अर्जुन भगवंताला मूळ रूपात बघू इच्छितो. भगवंत मूळ रूपात येतात. बोला, जय जय रामकृष्ण हरी, वासुदेव हरी, पांडुरंग हरी, पंढरीनाथ महाराज की जय. सारे श्रोते म्हणतात जय. आज श्रोते तृप्त झाले, प्रसाद घेऊन निघाले. एक अंत्यज जोडपे आले. ते जोडपे नेहमी कीर्तनाला येत असे. त्यातल्या नवऱ्याचे नाव विवेकनाथ होते. त्याला सर्व लोक राणू म्हणत. पत्नीचे नाव रखमा होते. त्या दोघांनीही नाथ महाराजांना त्यांच्या चरणांवर डोळी ठेवून नमस्कार केला. महाराज, एक विचारू? चालल नवं? राणूनं विचारलं. विचारा की, न चालायला काय झालंय? नाथ म्हणाले. ते ईश्वर रूप दर्शन दिलं देवानं, त्या वक्ताला मी कुठं असन आणि कंच्या रूपात असन? राणूनं विचारलं. राणू, तू तिथंच होतास आणि तू त्या कृष्ण रूपातच होतास. नाथ म्हणाले. मी होतो तिथं आणि किसनदेवाच्या रूपात होतो? राणूला आश्चर्य वाटले. अरे राणू, तू, ही रखमा, आपण सर्वजण कृष्ण रूपच आहोत. अरे, इतकंच काय? पशु, पक्षी, पर्वत, वृक्ष, सागर, नद्या, हे नभांगण सारं कृष्ण रूपच आहे. नाथ महाराज म्हणाले. दुसऱ्या दिवशी कीर्तनाला येताना रखमानं राणूला विचारलं, ऐकलं सा, माझ्या मनात एक गोष्ट आली या. आता तसं होईल का नाही मला ठाव नाही, पण होईल असं वाटतं या. काय आहे तुझ्या मनात? सांग तरी. राणू म्हणाला. नाथ महाराज आणि गिरजादेवी दोघांसनी आपल्या घरी जेवाया बोलवावं असं वाटतं या. त्यांचं पाय आपल्या घराला लागावं, त्यांचं उष्ट आपल्या घरात सांडावं. पण येतील नवं दोघं बी? रखमानं विचारलं. येतील की, राणू म्हणाला. आबाळागत मोठं मन आहे त्यांचं. त्या दिवशीच्या कीर्तनानंतर राणू आणि रखमाने नाथांना आपल्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले. दोघेही सकाळी उठून कामावर जात, यामुळे जेवणाची वेळ संध्याकाळची ठरली. नाथांनी होकार दिला. राणू आणि रखमा दोघांनाही खूप आनंद झाला. तो त्यांनी खूप लोकांसमोर व्यक्त केला. बघता बघता नाथ महाराज आणि गिरजादेवी गावकुसाबाहेरच्या अंत्यजवाड्यात जेवायला जाणार, ही वार्ता साऱ्या पैठणभर झाली. नाथ महाराज आणि गिरजादेवी संध्याकाळी ठरल्याप्रमाणे निघाले. जाताना श्रीखंड्या म्हणाला, महाराज, आपण जेवायला निघालात, आजच्या कीर्तनाचं काय? नाथ म्हणाले, तू आणि उद्धव इथं थांबा. लोकांची क्षमा मागून सांगा की आज कीर्तन होणार नाही. नाथ महाराज आणि गिरजादेवी राणूच्या घरी आले.
राणूने आणि रखमाने दोघांचेही अतिशय प्रेमाने स्वागत केले. त्यांना आग्रह करून वाढले. इकडे श्रीखंड या उद्धवाला म्हणाला, उद्धवा, कीर्तन रद्द करायचं नाही. आज नाथ महाराजांच्या जागी मी उभा राहीन. तू मृदंग घे आणि सखा टाळ घेईल. उद्धवाला आनंद झाला. सखाही आला. नेहमीप्रमाणे कीर्तनाची मंडळी आली. श्रीखंडाने नाथांप्रमाणे वस्त्र परिधान करून कीर्तनाला आरंभ केला. मंडळींना एकनाथच दिसले. काही मंडळी आश्चर्याने अंत्यजवाड्याकडे धावली. तेथे नाथ महाराज पत्नीसह जेवत आहेत आणि इथं त्यावेळी नाथवाड्यात नाथ महाराजांचे कीर्तन सुरू आहे. लोकांना महद आश्चर्य वाटले. त्यांना आपण जागे आहोत की गाढ निद्रेत, का आपण स्वप्न पाहत आहोत तेच कळेना. त्यांनी एकमेकांना चिमटे काढून पाहिले. राणू रखमाचा पाहुणचार घेऊन नाथ महाराजांनी गिरिजादेवी घरी परतले. मार्गात असताना त्यांचेच कीर्तन आज खूप रंगले असेही काही जणांनी सांगितले. इकडे कीर्तन संपून प्रसाद घेऊन मंडळी आपापल्या घरी परतली होती. नाथ घरी आले तेव्हा श्रीखंड्या, उद्धव आणि सखा आवराआवर करत होते. नाथ म्हणाले, श्रीखंड्या, आज कीर्तन केलंस म्हणे. अरे, कीर्तन तू केलंस का मी? लोक म्हणतात की कीर्तन मीच केलं. श्रीखंड्या म्हणाला, क्षमा करा महाराज, आपली वस्त्र परिधान करून मी कीर्तन केलं, त्यामुळे तुम्हीच कीर्तन केलं असं वाटलं असावं. आपण कीर्तन रद्द करायला सांगितलं होतं, पण तुम्हीच नेहमी म्हणता नित्यकर्म चुकता नाही, कीर्तन व्हायलाच हवं. नाथांनी श्रीखंड्याला आलिंगन दिले. श्रीखंड्या, आज मी धन्य झालो. नाथ गहिवरून म्हणाले, जन्म मरणांच्या आवर्ती पडिले संसारी सदा भ्रमती, त्या प्राणी या कलियुगाप्रती कीर्तने गती नृपनाथा. कलियुगी कीर्तनासाठी संसाराची काढुनी काठी, परमशांती सुखसंतुष्टी पडे मिठी परमानंदी. ऐसा कीर्तनी परमलाभू, क्षीणता सुरनरा दुर्लभू, तो कलियुगी झाला सुलभू, यालागी सभाघ्या लोभू हरिकीर्तनी. कीर्तनास्तवचारी मुक्ती, भक्तापासी वोळंगती, हे न घडे कोणा म्हणती, ऐकते स्थिती नृपनाथा. कीर्तनी हरिनामाचा पाठा, तेणे देवासी संतोष मोठा. वेगी सांडुनी वैकुंठा, धावे अवचटा कीर्तना माझी. द्वारकेला मदनराज शर्मा नावाचे गृहस्थ 12 वर्षे श्रीकृष्णाची आराधना करत होते. 12 वर्षे त्यांनी भगवत दर्शनासाठी कठोर तपाचरण केले. ज्या दिवशी 12 वर्षे संपून गेली त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी विषप्राशन करून प्राणत्याग करण्याचा निश्चय केला. मदनरायांचे जीवन आणि त्यांचा प्राणत्याग यामध्ये केवळ एक रात्र होती. त्या रात्री भगवंतांचे चिंतन करत मदनराय झोपी गेले. मध्यरात्री त्यांच्या स्वप्नात स्वयं रुक्मिणी देवी आल्या. त्यांनी मदनरायांना सांगितले, तुम्ही ज्यांच्या दर्शनासाठी तपाचरण करत आहात ते महाराष्ट्रात पैठण नावाच्या गावात त्यांचे परमभक्त एकनाथ यांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपात भक्त सेवा करत आहेत. तुम्ही विष प्राशन न करता पैठणला जा, तिथे तुमची दर्शन इच्छा पूर्ण होईल. एवढे सांगून रुक्मिणी देवी अंतर्धान पावल्या. दुसऱ्या दिवशी मदनराय पैठणला येण्यासाठी त्वरेने निघाले. अंतर खूप होते. 2-2.5 दिवस लागले, परंतु तहान, भूक, श्रम या गोष्टी मदनराय विसरून गेले होते. त्यांच्यासमोर एकच ध्येय होते, भगवंतांचे दर्शन. पैठण गावी एकनाथांच्या वाड्यासमोर मदनराय आले तेव्हा नाथांचे कीर्तन झाले होते. मंडळी प्रसाद घेऊन आपापल्या घरी गेली होती. मदनराय चौकशी करत वाड्यात शिरले. नाथांनी त्यांचे स्वागत केले. खायला प्रसाद, प्यायला दूध दिले. नंतर मदनराय म्हणाले, मी श्रीखंडाला भेटण्यासाठी आलो आहे. नाथ म्हणाले, श्रीखंड्या होय, आहे की. मग त्यांनी आधी श्रीखंडाला हाक मारली. तो काही आला नाही. उद्धवाला बोलावले आणि सांगितले, उद्धवा, हे अतिथी श्रीखंडाला भेटायला आले आहेत, जरा बोलवून आण त्याला. उद्धव त्याप्रमाणे शोधायला गेला. श्रीखंड्या कामानिमित्ताने ज्या ज्या ठिकाणी जात असे त्या त्या ठिकाणी तो जाऊन आला. श्रीखंड्या काही सापडला नाही. निराश होऊन तो परतला. नाथांना वाटले रात्री भोजनवेळी तो येईल, पण त्याही वेळी तो आला नाही. नाथ जेवले नाहीत. आग्रह करूनही मदनराय जेवले नाहीत. उद्धव, गिरिजादेवी कोणीच जेवले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नाथ लवकर उठले. रात्रभर त्यांना श्रीखंडाच्या विचाराने झोपच आली नव्हती. जीवनात इतकी अस्वस्थता त्यांना प्रथमच जाणवत होती. स्नान, देवपूजा आवरून श्रीखंडाला शोधण्यासाठी बाहेर पडले. उद्धवही बाहेर पडला. खूप वेळाने दोघेही परतले. श्रीखंड्या मिळाला नाही. भोजन वेळ टळून गेली. शेवटी नाथांना मोठा हुंदका फुटला. सारे शरीर गदगद हलू लागले. गिरिजादेवी, उद्धव दोघांच्याही डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. श्रीखंडाने साऱ्यांनाच विलक्षण जीव लावला होता. अहो मदनराय, आपण आमच्या श्रीखंडाचे कोण आहात?
आवेग ओसरल्यावर नाथांनी विचारले, काल संध्याकाळी कीर्तनात तो मृदंग वाजवत होता. आपण आलात आणि तो नाहीसा झाला. त्याचं आणि आपलं काय नातं आहे? आपण त्याला घरी परत न्याल म्हणून घाबरून तो निघून गेला का? त्यानं आपलं नाव, गाव, पत्ता आम्हाला काही सांगितलं नाही. श्रीखंड्या हे नावसुद्धा आम्हीच ठेवले त्याचं. त्याच्याशिवाय क्षणही जात नाही आमचा. आता तुम्हीच भेटवा आम्हाला आमच्या श्रीखंड्याला. नाथांनी मदनरायांसमोर येऊन हात जोडले. मदनरायांनी नाथांचे हात आपल्या हाती घेतले. ते म्हणाले, मी सुद्धा आपल्यासारखाच गेली 12 वर्षे व्रतस्थ आहे. फक्त दर्शनाची इच्छा. त्यांचं माझं नातं भगवंत आणि भक्ताचं. 12 वर्ष होऊनही दर्शन दिलं नाही म्हणून मी विष घेऊन जीवन संपवावं असं ठरवलं. रात्री साक्षात रुक्मिणी देवींनी स्वप्नात येऊन सांगितलं, तुम्हाला ज्यांचं दर्शन घ्यायचं आहे ते पैठणला एकनाथांघरी श्रीखंड्या म्हणून भक्तसेवा करण्यात मग्न आहेत. एकनाथ महाराज हा श्रीखंड्या म्हणजेच वासुदेव, देवकीनंदन, कौसल्यानंदन, वंशीधर, गोपाळ, युगंधर श्रीकृष्ण आहे. मदनरायांचे हे वाक्य कानी पडताच एकनाथ कोसळले. लहान मुलासारखे रडू लागले. मदनराय, उद्धव, गिरिजादेवी तिघेही त्यांचे सांत्वन करू लागले. भावनेचा आवेग ओसरला. नाथ तरातरा देवघरात आले. त्यांच्या मागून गिरिजादेवी, उद्धव आणि मदनरायही आले. नाथांनी बाळकृष्णासमोर हात जोडले. ते थरथरत्या स्वरात म्हणाले, भगवंता, मी तुझी सेवा करायची, तूच माझी सेवा केलीस. इतका जवळ असून मी तुला ओळखू शकलो नाही. मीच कुठंतरी तुझ्या सेवेत कमी पडलो असणार. देवा, माझा कान पकडून मला सांगायचंच रे. देवा, गोदावरीवरून पाण्याच्या कावडी भरून घरातले रांजण भरलीस, जळणासाठी लाकडं फोडलीस, माझ्या पूजेसाठी गंध उगाळलंस, फुलं गोळा केलीस, पूजेची उपकरणी लख्ख ठेवलीस, जेवणाच्या पंक्ती उठल्यावर उष्ट्या पत्रावळी काढल्यास, कीर्तनात मृदंग टाळाचा ताल धरलास, एकदा तर माझ्या जागी तूच कीर्तन केलंस. कन्हैया, तू हे सारं ओझं माझ्यावर का लादलंस? मला इतका अपराधी का केलंस रे? नाथा, तुम्ही ब्रह्मज्ञ, तुम्ही असं दुःख करू नये. तुमच्या या मदनरायांच्या जशा इच्छा असतात तशा आमच्याही इच्छा असतात. देवघरात आवाज घुमला. अरे, तुम्ही भक्त आहात म्हणून आम्ही भगवंत आहोत. देवा, मी तरी किती पापी, मी तुम्हाला ओळखलं नाही. तुमची सेवा मी घेतली. नाथ म्हणाले, खरं तर माझ्या लक्षात यायला हवं होतं. माझ्याकडून निश्चित काही अपराध झाला असणार म्हणूनच मी तुम्हाला ओळखलं नाही. नाथांच्या या वाक्याची पूर्तता झाली आणि देवघर विलक्षण तेजाने भरून गेले. मस्तकी मुकुट, शोभे सुंदर मोरपीस, तुळशी हारगळा, पितांबर कासेला, हाती मुरली, मुखी प्रसन्न हास्य असा योग योगेश्वर चौघांच्या समोर प्रगट झाला. मदनरायांच्या नेत्रांमधून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी भगवंतांच्या चरणांवर लोळण घेतली. उद्धवही धन्य झाला. त्यालाही ईश दर्शन झाले होते. नाथा, गिरिजादेवी, तुम्ही मला ओळखू शकला नाहीत याचं दुःख मानू नका. तशी माझीच योजना होती. भगवंत म्हणाले, खरोखर इथल्या वास्तव्यात मला तुमच्या रूपात मातापित्याची वत्सल ममता लाभली. मी श्रीखंड्या होतो. अनुभूती अविस्मरणीय. नाथा, प्रपंचाचा परमार्थ तो हाच. अशा भक्तांची मला ओढ होती आणि आहे. माझ्या श्रमांची किमपीही चिंता करू नका. त्या श्रमांनी मला परमानंद प्राप्त झाला. पण देवा, आपण जरा लवकरच मूळ ईशरूपात परतलात. मी आणि हरीच्या आईनं श्रीखंड्यांचं लग्न मोठं थाटामाटात करायचं असं ठरवलं होतं. नाथ थोड्या मिश्किलपणे म्हणाले. यावर भगवंत मोकळेपणाने स्मित करत म्हणाले, एकनाथा, गिरिजादेवी, माझे कमी का विवाह झाले म्हणून आणखी एक. त्यापेक्षा एकनाथा, तुझी काव्यप्रतिभा अलौकिक आहे. माझ्या एका विवाहाचे वर्णन करणारा ग्रंथ लिही. कोणत्या विवाहाचं वर्णन करू? नाथांनी विचारले. रुक्मिणी स्वयंवर, भगवंत म्हणाले. भगवंतांनी चारही भक्तांना आशीर्वचन दिले आणि ते अंतर्धान पावले. मदनराय नाथांघरचा पाहुणचार घेऊन तृप्त मनाने आपल्या गावी परतले. नाथांनी रुक्मिणी स्वयंवर रचनेचा संकल्प सोडला. पण बराच काळ श्रीखंड्या त्याचे घरातील राबणे त्यांच्या मनातून जाईना. तुम्ही करून या सेवा वाढविले मज नावा, ऐसा कृपाळ उदार, पांडुरंगा तू निर्धार, नाना परी उपचार, नित्य पुरवा अपार, उतराई नोहे देखा, म्हणे जनार्दनी एका, पूजा उपचार मज पुरविले अपार, कळू दिली नाही मात अपराधी मी पतित, जडजीवा उद्धरिले, एका जनार्दनी ऐसे केले, तुम्ही कृपाळूची देवा, केली सेवा आवडी, करुणी सडा संमार्जन, पाळिले वचन प्रमाण, उगाळुनी गंध पुरविले, सोहळे केले दासाचे, ऐसा अपराधी पतित एका जनार्दनी म्हणत. धन्यवाद.